नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पैशाबद्दल 10 अशा गोष्टी बघणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या आर्थिक आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो. माझं नाव समीर माचवे, मी एक वेल्थ कोच आणि फायनान्शियल मेंटॉर आहे आणि माझ्या या बिंदास मराठी चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. सो लेट अस स्ट्रेट अवे गो टू दी फर्स्ट थिंग. पहिली गोष्ट कुठली? तर पैसे सेव्हिंग करून श्रीमंत होता येत नाही. राईट. खूप वेळा लोकांना पैसे घालवण्याची भीती असते किंवा नुकसान होण्याची भीती असते. त्या भीतीपोटी ते लोक आपले पैसे फक्त बँकेत ठेवतात किंवा एफडीत ठेवतात. पण असं करून तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही, कारण कॅश किंवा सेव्हिंग मध्ये असलेले पैसे हे केवळ आणि केवळ इमर्जन्सीला आपल्याला कामी येऊ शकतात. अदरवाईज जर आपण अशा ठिकाणी पैसे ठेवले जिथे त्याच्यावरती मिळणारा परतावा हा 6-7% आसपास आहे, तर लॉंग रन मध्ये आपलं खूप मोठं नुकसान होतं. आपल्या पैशाची बॉईंग पॉवर ही वर्षानुवर्ष कमी होत जाते. सो ही पहिली गोष्ट आहे की सेव्हिंग करून श्रीमंत होता येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की श्रीमंती ही शो ऑफ करायची गोष्ट नाही. खूप वेळा असा समज आहे समाजामध्ये की जे लोक बाहेरून छान दिसतात, बाहेरून शो करतात खूप, म्हणजे एक मोठा बंगला आहे, एखादी गाडी आहे इम्पोर्टेड से ऑडी मर्सिडीज फलाना ठिकाणा, खूप चांगले ब्रँडेड कपडे घालतात, क्लब मेंबरशिप आहे, असा दिखावा करणारे लोक श्रीमंत आहेत असा कुठेतरी समज आहे. अनफॉर्च्युनेटली ह्याचा आणि श्रीमंतीचा काही संबंध नाही. राईट. सो श्रीमंत लोक काय करतात? ते दिखावा करत नाही, ते श्रीमंत असतात आणि ते काय करतात तर ते ऍसेट्स गोळा करतात. ऍसेट्स म्हणजे काय? अशा कुठल्याही गोष्टी ज्या त्यांच्या खिशात पैसे आणून टाकतात. राईट. सो त्या गुंतवणुकीमध्ये ते पैसे ठेवतात त्यांचे. सो बिंग वेल्दी इज नॉट अबाउट शोईंग ऑफ, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक्स्पेशली मध्यमवर्गीय लोकांसाठी, ती म्हणजे जो काही टॅक्स आहे तो समजवून घ्या. बहुतांश लोकांच्या मनामध्ये टॅक्स बद्दल भीती असते. वेगवेगळे टॅक्स आहेत, जीएसटी आहे, इन्कम टॅक्स आहे, याबद्दल लोकांना भीतीच जास्त असते आणि ते समजवून घेण्याकडे त्यांचा कल कमी असतो. ऍक्च्युली खूप लोक असं समजतात की टॅक्स हा सीएचा विषय आहे, पण आपलं जर टॅक्स स्टेटमेंट आपण फॉर एक्झाम्पल आयटीआरचं आपण उदाहरण घेतलं तर वर्षाच्या शेवटी जो आयटीआर आपल्याला भरावा लागतो ते आपलं डॉक्युमेंट आहे आणि आपण त्याच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे. मी तर माझ्या सीए कडे जाऊन 2 ते 3 तास त्या आयटीआर वर चर्चा करण्यात घालवतो आणि समजवून घेतो की त्यातली प्रत्येक फिगर जी त्या कागदावर आलेली आहे ती कुठून आली आहे, का आली आहे आणि त्याचं इम्प्लिकेशन काय, त्याचा परिणाम माझ्या आर्थिक आयुष्यावर काय होतो हे मी समजावून घेतो. राईट. सो टॅक्सला भिवू नका, टॅक्सचा बागुलबुवा करू नका. अत्यंत सोपा विषय आहे. सीएशी मैत्री करा आणि तुमचं टॅक्स स्टेटमेंट समजावून घ्या. त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, आर्थिक आयुष्यावर, ते समजावून घ्या. सो चौथी गोष्ट, जे बँकेचे लोन्स असतात किंवा कुठलेही लोन्स ते तुमच्या फेवर मध्ये काम करतील अशा पद्धती शिकून घ्या. एक उदाहरण देतो मी. बहुतांश लोक घर जे खरेदी करतात ते हाऊसिंग लोन घेऊन खरेदी करतात आणि मग घाईने ते हाऊसिंग लोन परतफेड करून टाकतात. त्या हाऊसिंग लोनची बँकेला त्यांना घाई असते, कारण त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे की मी जर लवकर लोन फेडलं तर माझा फायदा होईल. अनफॉर्च्युनेटली हे जरी खरं असलं प्रथम दर्शनी, तरी इन रियालिटी जर काही मॅच केलं आणि एक साधी गुंतवणूक केली, म्हणजे आपल्या ईएमआयच्या 1/10 ऑफ दी ईएमआय जर आपण योग्य गुंतवणूक केली तर आपलं हाऊसिंग लोनचं व्याज जे आता 7%च्या आसपास आहे ते आपल्याला डायरेक्ट 1%वर आणता येतं. ही आयडिया बहुतांश लोकांना माहितीच नाही. सो जर आपण ती युक्ती केली आणि आपल्या हाऊसिंग लोनचं व्याज 1%वर आणलं तर मला हे सांगा की हाऊसिंग लोन लवकर का फेडायचं? 20 वर्ष तुम्हाला 1%नी कुठली बँक पैसे वापरायला देणार आहे? सो हे शिकून घ्या की आपल्या लोनचा फायदा आपल्याला कसा होईल, ना की आपली जिंदगी बँकेसाठी काम करण्याचं. हे शिकून घ्या. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असं प्रत्येक लोनच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात करता येतं. याच्याबद्दल माहिती हवी असेल तर फिनदासशी तुम्ही संपर्क साधू शकता. आम्ही याच्यात तुमची मदत करू शकतो. राईट. नेक्स्ट इज जास्त पैसे कमवा, तुमचा इन्कम वाढवायला प्रयत्नशील राहा, तुमचे खर्च कमी ठेवा आणि उरलेली अमाऊंट जी आहे ती गॅप ती इन्व्हेस्ट करा.
श्रीमंत होण्याचा किंवा चांगलं आर्थिक आयुष्य जगण्याचा हा राजमार्ग आहे. प्रत्येक माणूस, मला असं वाटतं, त्याचा इन्कम वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. प्रॉब्लेम येतो की त्या इन्कम वाढला की त्याचा खर्च देखील वाढतो, आणि बहुतांश लोकांना हे गणित जमत नाही की इन्कम वाढवून पण खर्च कसा मॅनेज करता येईल. आणि श्रीमंत होण्याचा राजमार्ग काय आहे, तर इन्कम वाढवा, खर्च कमी ठेवा, आणि जी गॅप आहे ती इन्व्हेस्ट करा. जे मी मगाशी सांगितलं, तर श्रीमंत लोक सेव्ह, दे डोंट शो ऑफ, व्हॉट दे डू इज दे, ही जी गॅप आहे ही ऍसेट मध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणून ते श्रीमंत होतात आणि श्रीमंत राहतात देखील. राईट. सो ही महत्वाची गोष्ट आहे. अर्न मोर, स्पेंड लेस अँड इन्व्हेस्ट दी गॅप. राईट. दिस इज दी फॉर्म्युला. सो सिम्पल बट व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट इन रिअल लाईफ. खूप लोकांना हे जमतच नाही. राईट. सो नेक्स्ट, कीप ट्रॅक ऑफ युअर कॅश फ्लो. तुमचे जे आर्थिक आवक जावक आहे, तुमच्या खिशात येणारा पैसा आणि खिशातून बाहेर जाणारा पैसा, याचा ट्रॅक ठेवा. माझा अनुभव मागच्या 22 वर्षात मी 2000 पेक्षा जास्त लोकांचं आर्थिक आयुष्य पाहिलेलं आहे, आणि माझा अनुभव हे सांगतो की त्यापैकी 10% कमी लोक रोजचा हिशोब लिहितात. दे डोंट राईट. एक्सपेन्सेस लिहितच नाही आपण. आपल्याला असं वाटतं की पैसे येतील, माझ्या डोक्यात सगळं राहील. अनफॉर्च्युनेटली दॅट इज नॉट ट्रू. माझ्याकडे जेव्हा लोक आर्थिक नियोजनासाठी येतात, तेव्हा मी जेव्हा त्यांना खर्च विचारतो, त्यांचे 95% लोकांना त्यांचे खर्च क्लिअरली सांगता येत नाही, अंदाज मारतात. राईट. सो दिस इज दी प्रॉब्लेम. हे व्हायला नको. सो खर्चाचा ताळमेळ ठेवा, कॅश फ्लोचा ताळमेळ ठेवा. त्याच्यामुळे तुमचे पैसे कुठून येत आहेत, किती येत आहेत आणि कुठे जात आहेत हे शोधता येईल. जो अनावश्यक खर्च आहे तो पकडता येईल, आणि तेच पैसे तुम्हाला उद्या ऍसेट्स मध्ये टाकता येतील. तुमची गुंतवणूक त्याच पैशात होईल. राईट. सो हे खूप महत्वाचं आहे की आपण ट्रॅक ठेवला पाहिजे. आता अशा कुठल्या सवयी आहेत ज्या आपण जर स्वतःमध्ये लावून घेतल्या तर आपलं आर्थिक आयुष्य मोठ्या प्रमाणावर सुधरेल. माझ्या या 22 वर्षाच्या अनुभवातून मी एक पुस्तक लिहितो आहे, ज्याचं नाव आहे 30 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. ते पुस्तक आता लवकरच प्रकाशित होईल. सो यू विल गेट अ चान्स टू रीड दॅट बुक. अवश्य त्याचा फायदा करून घ्या. त्या सवयी स्वतःमध्ये लावून घ्या, जेणेकरून तुमच्या आर्थिक आयुष्य इमिजिएटली सुधरेल आणि पटापट तुम्ही श्रीमंत व्हा. राईट. सो दिस इज दी बुक दॅट इज कमिंग अप व्हेरी व्हेरी सून. पुढच्या पॉइंटकडे जाऊया. तुमची रिटायरमेंट लवकर प्लॅन करा. कधी लवकर म्हणजे कधी, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी आज रिटायरमेंट प्लॅन केली पाहिजे, त्या क्षणी ती रिटायरमेंट प्लॅन करा. राईट. हे खूप महत्वाचं आहे. मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या फिन्दास मराठी चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग कधी करा. तो व्हिडिओ बघा डिटेल्ससाठी. पण रिटायरमेंटचं प्लॅनिंग लवकरात लवकर केलं पाहिजे. मला असं दिसतं की जर तुम्ही यंग असाल, स्पेशली जे लोक 30 किंवा त्या वयापेक्षा कमी आहेत, त्यांना पुसटशी देखील कल्पना नसते की जेव्हा ते 60 वर्षाचे होतील, रिटायर होतील, त्यावेळेस त्यांचा घर खर्च किती असेल आणि पुढची 20, 25, 30 वर्ष जगण्यासाठी त्यांच्या खिशात रिटायरमेंटच्या दिवशी किती पैसे पाहिजे, हे लोकांना माहित नसतं, स्पेशली यंग लोकांना. जे लोक थोडेसे वयस्कर आहेत, 35 किंवा 40 मध्ये आहेत, त्यांना थोडीशी कल्पना यायला लागलेली असते, बट दे आर स्टील नॉट सिरियस अबाउट इट. 45-50 मध्ये माणूस सिरियस होतो, पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा बराच उशीर झालेला असतो. रिटायरमेंट प्लॅनिंगची योग्य वेळ कुठली आहे, तर तुम्ही पहिला रुपया कमवला की त्या दिवशी तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग करा. दॅट इज द राईट टाइम. त्याच्याहून योग्य वेळ तुम्हाला सापडणार नाही. आज पण तुम्ही जर रिटायरमेंट प्लॅनिंग केली नसेल तर ती लगेच सुरुवात करा. उशीर होऊ देऊ नका. रिटायरमेंट इज द बिगेस्ट गोल इन एव्हरीवन्स लाईफ. राईट. सो प्लॅन युअर रिटायरमेंट अर्ली. नेक्स्ट पॉइंट, तुमच्या पैशाला सेफ ठेवा, त्याला कुंपण घाला. बघा, तुम्हाला पैसे का मिळतात? तुमचा जन्म झाला म्हणून तुम्हाला पैसे मिळत नाही. तुम्ही काहीतरी शारीरिक बौद्धिक मेहनत करता, तुमच्या वेळेची गुंतवणूक करता, जे काही काम तुम्ही करत असाल, नोकरी धंदा व्हॉटएव्हर, तिथे त्या वेळेची गुंतवणूक करता आणि त्याचा मोबदला म्हणून तुमचा इन्कम आहे, तुम्हाला मिळणारे पैसे आहेत. राईट. सो आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य काय, तर त्या पैशाला कुंपण घालणे, अशी व्यवस्था करणे की हे जे पैसे आहेत, ज्याला आपण टिपिकली हार्ड अर्न मनी म्हणतो, घामाचा पैसा, हे माझ्या खिशातनं बाहेर जाऊ नये. हे पहिलं केलं पाहिजे, कुंपण. खूप वेळा लोकांना घाई असते ते पैसे वाढवायची, तर पहिले कुंपण घाला. मग कुंपण कसं घालता येईल
हे आयडेंटिफाय करायला लागेल की कुठल्या गोष्टीमुळे माझ्या खिशातनं पैसे बाहेर जाऊ शकतात. एक उदाहरण देतो मी. आपण समजा आजारी पडलो, इफ यू एंड अप इन हॉस्पिटल, तर तिथे ट्रीटमेंटला पैसा खूप लागतो, पटापट मीटर फिरायला लागतो हॉस्पिटलचं आणि पटकन काही लाखांमध्ये ते बिल होऊन जातं. मग काय केलं पाहिजे? आपण हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. राईट. भारतामध्ये ट्रॅफिक रूल्स कोणीच पाळत नाही. खूप कमी लोक ट्रॅफिक रूल्स पाळतात आणि जे पाळतात त्यांचे सुद्धा ऍक्सिडेंट होतात, कारण बहुतांश लोक ट्रॅफिक रूल पाळत नाहीत. ऍक्सिडेंट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ. ऍक्सिडेंटमुळे मोठं आर्थिक नुकसान होतं, त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट लागू शकते, त्यांनी अपंगत्व येऊ शकतं. समजा एखादा प्रोफेशनल असेल, इमॅजिन करा एखादा डेंटिस्ट आहे, त्याचा हातच मोडला, तर त्याचा इम्पॅक्ट कशावर होईल? त्याच्या उत्पन्नावर होईल. सो अशा सगळ्या गोष्टींसाठी ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे. सो पैशाला कुंपण घाला. अशा ज्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं आपले पैसे आपल्या खिशातनं बाहेर पडतील त्याच्यासाठी कुंपण घाला. सो प्रोटेक्ट युअर मनी, हे खूप महत्वाचं आहे. राईट. आता 9वी गोष्ट, आपल्या पैशाला आपला एक एम्प्लॉई असल्यासारखी ट्रीटमेंट द्या. आपला कर्मचारी आहे असं त्या पैशाकडे बघा आणि मेक शुअर दॅट मनी इज वर्किंग फॉर यू. बहुतांश लोक पैसे मिळण्याच्या आधी खूप सिरियस असतात, पण पैसे एकदा मिळाले, त्यांच्या खिशात पैसे आले की ते पैसे बँकेमध्ये नुसते पडून राहतात, ते काम करत नाही. राईट. सो मध्यमवर्गीय माणूस काय करतो, सगळ्यात मोठी रिस्क काय घेतो, याच्यावर पण माझा एक व्हिडिओ आहे, मध्यमवर्गीय माणूस सगळ्यात रिस्की या नावाचा. तर तो आपल्या स्वतःच्या पैशाला बँकेमध्ये किंवा एफडी सारख्या तत्सम गुंतवणुकांमध्ये पैसे पडू देतो आणि त्याची वाढ ही महागाईच्या दराच्या आसपास पहिला त्याला पैशाला परमिशन देतो. दिस इज द बिगेस्ट रिस्क. त्यांनी काय होतं की इव्हेंच्युअली त्याची क्वालिटी ऑफ लाईफ घसरते. असं होऊ द्यायचं नसेल तर पैशाची गुंतवणूक करा आणि त्याला आपल्या कर्मचारी असल्यासारखं त्याला कामाला लावा. राईट. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे जे पैसे आहेत त्याच्या विनियोगासाठी, त्याच्या वापरासाठी काही रूल्स बनवा. असे रूल्स जे तुमच्या फेवर मध्ये काम करतील. उदाहरणार्थ माझे काही रूल्स मी तुम्हाला सांगतो. पहिला रूल, जिथे मोठा खर्च होतो तिथे माझा एक रूल आहे. मी गाडी जेव्हा घेतो 4 व्हीलर तेव्हा ती नेहमी सेकंड हँड घेतो. हा एक रूल मी माझ्या आयुष्यात बनवून ठेवलेला आहे. मी सेकंड हँड का घेतो? कारण मी जी गाडी घेतो ती साधारण त्याच्या परचेस डेट पासून 1 वर्षाच्या आसपासची मी गाडी घेतो. बिकॉज इन द फर्स्ट इयर सगळ्यात मोठं डिप्रिसिएशन जवळपास 25 ते 30% त्या किमतीमध्ये डिप्रिसिएशन होतं. राईट. सो दिस इज द टाइम दॅट आय बाय द कार. याने माझा सगळ्यात जास्त फायदा होतो, कारण त्या गाडीची फार झीज झालेली नसते. इट इज ओनली 1 इयर और लेस दॅन 1 इयर ओल्ड, पण त्याची किंमत मात्र जवळपास कमीत कमी 20-25% तर तुम्हाला डिस्काउंट मिळूनच जातो. असं म्हणतात की तुम्ही जर शोरूम मधून नवीन गाडी घेतली आणि तुम्ही शोरूमच्या बाहेर ती गाडी ड्राईव्ह करून तुमच्या घरी पोहोचले आणि काही इमर्जन्सी आली तुमच्या लाईफमध्ये आणि ती गाडी जर तुम्हाला विकायला लागली तर त्याच्यावरती तुम्हाला 20% डिस्काउंट द्यावा लागतो. इतकी कमी किंमत मिळते. विदिन 1 डे, विदिन फ्यू आवर्स ही वस्तुस्थिती आहे. सो ऍज अ रूल आय बाय अ व्हेकल विच इज सेकंड हँड. मी शोरूम मध्ये गाडी घेण्याचं मला अट्रॅक्शन नाही, तुम्हाला असेल कदाचित, आय डोंट नो, पण हा माझा एक रूल आहे. असे रूल्स तुम्ही बनवा. दुसरा रूल काय आहे की बहुतांश मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या बँकेत जर पैसे नसले तर इथे धांदू व्हायला लागते. अरे बापरे, पैसे संपले, पैसे संपले, असं त्यांना व्हायला लागतं. माझा रूल एक्झॅक्ट उलटा आहे. मी फार पैसे, माझा महिन्याचा खर्च आणि माझ्या गुंतवणुकीसाठी जो लागणारा SIP फॉर एक्झाम्पल मी लावलेली असेल तर त्या SIP लागणारे पैसे तेवढेच मी बँकेत ठेवतो. बाकी सगळे पैसे मी गुंतवून टाकतो, कारण बँकेत पैसे राहिले तर मला धुकधुक होते, कारण तो पैसा मग माझ्यासाठी काम नाही करत. हा रूल नंबर 2 आहे. टू मेंटेन मिनिमम पॉसिबल बँक बॅलन्स अँड पुट दी मॅक्सिमम मनी टू वर्क. असे काही रूल्स तुम्ही तुमच्या आयुष्यात बनवा, जेणेकरून तुम्ही तर काम करालच प्लस तुमचे पैसे काम करतील. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची आर्थिक मॅनेजमेंट केली तर आय एम शुअर यू विल हॅव अ व्हेरी गुड लाईफ. सो आज आपण इथेच थांबूयात. आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओजला फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे. असाच प्रतिसाद इथून पुढे देत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सोशल मीडियावर सबस्क्राईब करा, तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक वेगळा विषय घेऊन पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव एन अबंडंट लाईफ.